कोर्टानं एक निर्णय दिला आणि अवघा महाराष्ट्र तर सोडाच, पण अवघा भारत देश हा आश्चर्यचकित झालेला आहे. याचं कारण म्हणजे 9 पोलिसांना फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे. पण लोक याच्यावर सांगतायत की ही खरी लोकशाही आहे. पण या पोलिसांना फाशीची शिक्षा का देण्यात आली? पोलिसांनी असं काय केलं होतं की ज्यामुळे या पोलिसांना थेट फासावर जावं लागलेलं आहे? नेमकं काय घडलं होतं आणि ही कधीची गोष्ट आहे, हेच आपल्याला सगळं या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्याच चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, पोलीस जनतेचे रक्षक आहेत. मात्र काही काही वेळेस पोलीस अशा प्रकारचे कृत्य करतात की त्या कृत्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि रक्षकच भक्षक बनतात. अशा प्रकार सुद्धा घटना काही पोलिसांकडून करण्यात येतात आणि बऱ्याच घटना अशा प्रकारच्या उघडकीस आलेल्या आहेत. आणि ही अशीच घटना आहे. 2020 17 जुलैची ती तारीख होती आणि त्या तारखेला आपल्या पूर्ण राज्यामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागलेलं होतं. आणि या लॉकडाऊन मध्ये सरकारी नियमानुसार दुकानं उघडे ठेवण्याची काही वेळ दिलेली होती की या या वेळेमध्ये एवढी एवढी दुकानं चालतील आणि सरकारी नियमाच्या सगळं काही आदेशाचं पालन करतील. मग एक मार्केटमध्ये जितेंद्र नावाच्या माणसानं स्वतःच त्याचं मोबाईलचं दुकान होतं, ते दुकान उघडलं आणि त्याचे वडील आणि ते दोघं हे दुकान चालवायचे. आता सरकारनं नियम लादून दिलेले आहेत. मात्र त्या माणसाला स्वतःचं दुकान बंद करण्यासाठी अगदी 10 मिनिटे उशीर झाला. आता 10 मिनिटं उशीर झालाय म्हटल्यानंतर तेवढ्यात पोलीस येतात. पोलीस त्या काळामध्ये काय होतं, पोलिसांचे कशा प्रकारचे सगळे नियमावली लावलेले होते पोलिसांनी, कशा प्रकारे लोकांना एक सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस हाणायचे सुद्धा, लाट्या काट्याने हाणायचे माणसांना. अशा प्रकारची परिस्थिती असताना त्या माणसाकडून 10 मिनिटं उशीर झाला. पोलिसांनी तिथे जाऊन त्याला विचारणा केली की का रे बाबा, तू इतक्या वेळ दुकान का चालू ठेवलंस? तुला सरकारी नियम माहित नाहीत का? अशा प्रकारचं पोलिसांनी सांगितल्यानंतर तो माणूस म्हणाला, तो दुकानदार म्हणाला, साहेब मी आता बंदच करतोय, 10 मिनिटं झालीत फक्त, मी माझं दुकान जे आहे ते क्लोजच करतोय. त्यावेळेस त्या पोलिसांनी त्याचं काही ऐकलं नाही. त्याच्यासोबत बाचाबाची झाली, दोघांचे भांडणं झाले पोलिसांचे त्याचे. आणि त्या जितेशच्या वडिलाला, त्या दुकानदाराच्या वडिलांना पोलिसांनी गाडीत टाकलं आणि थेट अटक केली. आता थेट अटक केल्यानंतर हा जो मुलगा होता, तो मुलगा पोलिसांकडे गेला. पोलिसांना विचारणा केली की माझ्या बाबांकडून काय चुकलं, तुम्ही त्याला आत का टाकलं? त्यावेळेस त्या पोलिसांनी त्या मुलाला सुद्धा त्या बापासोबत तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर त्यांना, त्या दोघांना बेदम मारहाण केली. इतकं मारलं की त्यांची अगदी अवस्था खराब झाली, त्यांची तब्येत बिघडली. आणि एवढं मारून, एवढी त्यांची बेकार अवस्था करून सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे उपचार हे पोलिसांनी केले नाहीत. मग मारलं किती जणांनी होतं? तर मारलं 9 जणांनी होतं. आणि मारल्यानंतर त्या माणसांना कुठेही दवाखान्या किंवा वैद्यकीय तपासणी करायला सुद्धा त्यांना नेलं नाही, त्यांना बरोबर जेवायला सुद्धा दिलं नाही आणि त्यांचं डांबून ठेवल्याचे सुद्धा खात्रीदायक माहिती समोर आली. आणि या माहितीनुसार पोलिसांनी अशा प्रकारचे कृत्य केल्यानंतर त्या दोघांचा कारागृहामध्येच जीव गेला आणि दोघही तिथं वारल्यानंतर ही केस जी आहे ती सीबीआयनं सगळी चौकशी स्वतःच्या हातात घेतली. आणि हातात घेतल्यानंतर सीबीआयनं एक मोठं आरोपपत्र, 2800 पानांचं आरोपपत्र तयार केलं. आणि त्या आरोपपत्रामध्ये सगळं काही मांडलं कोर्टासमोर. त्या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर खटला चालत राहिला. आणि आता त्याचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये कोर्टानं सांगितलंय, तामिळनाडूची ही घटना आहे आणि तामिळनाडूच्या कोर्टानं सांगितलं की अशा प्रकारची घटना ही निंदनीय आहे. रक्षकच भक्षक बनत आहेत
आणि अशा प्रकारची घटना म्हणजे कारागृहात जर कुणी जात असेल, कारागृहात जर कुणी मृत्यू होत असेल, तर ही लोकशाहीला तडा जाण्याचं एक मुख्य कारण आहे किंवा लोकशाहीला तडा याच्यामुळे गेलेला आहे. आणि अशा प्रकारची कुठलीही घटना पुन्हा घडू नये, याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या पोलिसांना कडक शिक्षा देणे गरजेचं आहे. आणि त्या 9 पोलिसांना त्या न्यायालयाने, न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. आता लोक याच्यावर म्हणतायत की बरोबर केलंय, कारण पोलिसांनी ज्या गोष्टी त्यांच्यासोबत केल्या त्या कुठेतरी चुकीच्या होत्या. कारण जर तुम्ही 10 मिनिटं उशीर झालाय तर तुम्ही त्याला समज देऊन सोडू देऊ शकत होता. तुमच्याकडे काही कारवाई असेल थोडीफार तर ती कारवाई करून तुम्ही सोडू शकत होता. मात्र त्या दोघांना अटक करून त्यांना 9 जणांनी मारून अशा प्रकारचे कृत्य करणं हे कुठेतरी निंदनीय आहे आणि लोकशाहीच्या विरोधात आहे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या कृत्याबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.